Today we are going to discuss about sound production, sound waves, compression, rarefaction, amplitude, frequency, medium of sound transmission in activity sheet number 18 for standard 9th. म्हणजे आज आपण ध्वनीची निर्मिती, ध्वनी तरंग, संपीडन, विरलन, वारंवारिता, ध्वनी प्रसारणाचे माध्यम या ज्या संकल्पना आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी आपल्याला इयत्ता 8वीमधील 15 नंबरचं जे प्रकरण आहे ध्वनी त्याचा संदर्भ घ्यायचा आहे. साऊंड हा जो चॅप्टर आहे त्याचा रेफरन्स घेऊन आपण वरच्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण साऊंड प्रोडक्शन कशाला म्हणतात ते पाहणार आहोत. आता साऊंड प्रोडक्शन म्हणजे ध्वनीची निर्मिती. मग ध्वनीची निर्मिती कशी होते तर व्हेन ॲन ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स साऊंड इज प्रोड्यूस फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट. जेव्हा एखादी वस्तू कंप पावत असते तेव्हा त्या वस्तूमधून ध्वनी निर्माण होत असतो. मग ध्वनीचं जे प्रसारण आहे त्याचं जे प्रोपोगेशन आहे किंवा ट्रान्समिशन आहे बघा ते कशामधून होत असतं तर साऊंड इज ट्रान्समिटेड थ्रू कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन व्हेन द प्रॉंग्स ऑफ ट्युनिंग फोर्स व्हायब्रेट. ध्वनीचं प्रसारण हे संपीडन आणि विरलन यांच्या माध्यमातून होत असतं. आणि केव्हा होत असतं तर जेव्हा कोणताही ऑब्जेक्ट जो असतो तो व्हायब्रेट होत असतो त्यावेळेस साऊंडचं ट्रान्समिशन हे कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन याच्यामधून होत असतं. व्हेन द प्रॉंग्स ऑफ ट्युनिंग फोर्स व्हायब्रेट्स देन कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन इज क्रिएटेड इन द लेअर ऑफ एअर. काय सांगितले आपल्याला एक नाद काटा असतो बघा इथं दाखवलेलं आहे आपल्याला आकृतीमध्ये 3 आकृत्या दाखवलेल्या आहेत अ, ब आणि क म्हटलेलं आहे. आता जी आकृतीमध्ये दाखवलेला आहे तो नाद काटा आहे बघा त्याची रचना तशी असते. आणि नाद काटा जो असतो त्याच्या आता पहिल्या आकृतीमध्ये जो दाखवलेला आहे त्याच्या ज्या बाजू आहेत किंवा त्याच्या ज्या भुजा आहेत बघा किंवा तो जो नाद काटा आहे तो स्थिर अवस्थेमध्ये आणि स्थिर अवस्थेमध्ये असल्यामुळे हवेमध्ये असणारे जे हवेचे रेणू आहेत ते एकमेकांना समांतर दाखवलेले आहेत बघा. पहिल्या आकृतीत बघा नादकाट्याच्या ज्या भुजा आहेत त्या स्थिर आहे किंवा नादकाटा हा स्थिर अवस्थेमध्ये असल्यामुळे हवेमध्ये असणारे हवेचे रेणू हे एकमेकांना समांतर आहेत. पण आता तिसऱ्या आकृतीमध्ये काय दाखवले बघा किंवा दुसरी आकृती आपण बघू. त्या नादकाटा ज्यावेळेस कंप पाहू लागतो व्हायब्रेट होत असतो त्यावेळेस काय होतं तर त्याच्या ज्या भुजा असतात ज्यावेळेस त्याच्यामध्ये व्हायब्रेशन किंवा कंपन निर्माण होत असतात त्यावेळेस त्याच्या ज्या भुजा असतात त्या आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला खेचल्या जात असतात. आता ज्यावेळेस त्याच्या भुजा बाहेरच्या बाजूला जातात बघा दुसरी आकृती बघा नादकाट्याच्या ज्या भुजा आहेत किंवा बाजू आहेत त्या बाहेरच्या बाजूला गेलेल्या आहेत आणि ज्यावेळेस त्या बाहेरच्या बाजूला जातात त्यावेळेस त्या हवेतले जे रेणू आहेत ते एकमेकांच्या जवळ येतात. सुरुवातीला जर बघितलं तर हवेचे रेणू हे एकमेकांच्या अतिशय जवळ आलेले आहेत. नंतर बी आणि सी मध्ये जर बघितलं तर हवेचे रेणू एकमेकांपासून समान अंतरावर आहेत. पण तो नादकाटा ज्यावेळेस कंप पावतो आणि त्याच्या भुजा बाहेरच्या बाजूस खेचल्या जातात त्यावेळेस त्याच्या जवळील जे हवेचे रेणू असतात ते एकमेकांच्या अतिशय जवळ येत असतात. त्याला संपीडन किंवा कॉम्प्रेशन असं म्हटलं जात असतं. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये बघा ज्यावेळेस त्या नादकाट्याच्या भुजा आतल्या बाजूला जात असतात त्यावेळेस त्याच्या जवळ असणारे जे हवेचे रेणू आहेत ते एकमेकांपासून थोड्याशा लांब अंतरावर जातात. पुढं जसजसे ते पुढं जातात बघा तसं त्याच्यामध्ये संपीडन आणि विरलन हे तयार होत असतं. 3 नंबरच्या आकृतीमध्ये जर बघितलं तर नादकाट्याच्या भुजा या आतल्या बाजूला गेल्यामुळं त्याच्या जवळील हवेचे जे रेणू असतात
ते एकमेकांपासून थोडे जास्त अंतरावर गेलेत आणि त्याच्या शेजारीचे बीमध्ये दाखवले बघा, हवेचे रेणू एकमेकांच्या अतिशय जवळ आलेत आणि सीमध्ये जर बघितलं तर ते परत एकमेकांपासून दूर गेलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस एखादी वस्तू कंप पावत असते त्यावेळेस हवा किंवा कोणतंही जे माध्यम असतं बघा, त्या माध्यमामधील जे रेणू असतात त्या रेणूमध्ये संपीडन आणि विरलन हे निर्माण होत असतं. आणि आपण आत्ताच बघितलं की जेव्हा एखादी वस्तू ही व्हायब्रेट होत असते किंवा कंप पावत असते त्याच वेळेस साऊंड जे असतो त्याचं प्रोपोगेशन होत असतं किंवा ध्वनी जो असतो तो निर्माण होत असतो. Sound is transmitted through sequential compression and rarefaction and then we hear the sound. म्हणजे हे जे संपीडन आणि विरलन असतात ते क्रमाक्रमाने निर्माण होत असतात आणि क्रमाक्रमाने निर्माण होणाऱ्या संपीडन आणि विरलन जे असतात यांच्यामार्फत ध्वनीचं प्रसारण होत असतं आणि मग त्यानंतरच तो जो ध्वनी आहे किंवा तो जो आवाज आहे तो आपल्याला ऐकायला येत असतो. दिस इज शोन इन द फिगर. मग ह्या ज्या 3 आकृत्या आहेत त्या आकृत्याच्या साहाय्यानेच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे किंवा दाखवण्यात आलेलं आहे की ध्वनी जो आहे त्याचं हवेतून प्रसारण हे कसं होत असतं. पण आत्ता आपण या आकृतीच्या साहाय्याने संपीडन किंवा रेरिफॅक्शन संपीडन आणि विरलन कशाला म्हणतात ते बघितले. पण संपीडन नेमके कशाला म्हणायचं किंवा विरलन नेमके कशाला म्हणायचं तर ते आपण आता पाहूया. संपीडन म्हणजे त्याला कॉम्प्रेशन असं म्हटलं जात असतं. बी जी आकृती बघा, बी आकृतीमध्ये ए जो पार्ट दाखवलेला आहे त्यामध्ये आपल्याला संपीडन बघायला मिळतं म्हणजे कॉम्प्रेशन बघायला मिळतं. मग संपीडन कशाला म्हणायचं किंवा क जी आकृती बघा, त्या क आकृतीमध्ये बी जो भाग दाखवलेला आहे त्यामध्ये संपीडन दिसतंय. मग संपीडन कशाला म्हणायचं? द पार्ट विथ हाय डेन्सिटी अँड हाय प्रेशर इज कॉल्ड कॉम्प्रेशन. म्हणजे उच्च घनता आणि उच्च दाब असलेला जो भाग आहे त्याला संपीडन असं म्हटलं जात असतं. मग या आकृतीमध्ये ब जी आकृती त्या ठिकाणी ए या भागामध्ये आणि क जी आकृती त्यामध्ये बी या भागामध्ये आपल्याला संपीडन बघायला मिळतं. म्हणजे रेणू जे असतात ते कोणत्याही माध्यमाचे रेणू जे असतात ते एकमेकांच्या अतिशय जवळ आल्यानंतर त्यांची घनता आणि दाब जो असतो तो उच्च असतो, त्याला संपीडन असं म्हटलं जात असतं. आणि विरलन म्हणजे काय तर त्याला रेरिफॅक्शन असं म्हटलं जातं. विरलन म्हणजे विरळ असतात किंवा एकमेकांपासून ते रेणू जे असतात ते दूर गेलेले असतात. मग जे आपण कॉम्प्रेशनची जी डेफिनेशन बघितली त्याच्या अपोजिट ही रेरिफॅक्शनची. द पार्ट विथ लो डेन्सिटी अँड लो प्रेशर आर कॉल्ड रेरिफॅक्शन. म्हणजे असा भाग की ज्याची घनता आणि दाब हा कमी असतो त्याला विरलन असं म्हटलं जात असतं. मग साऊंड जो असतो बघा, साऊंड वेव्ज रिक्वायर्ड व्हायब्रेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज एअर, वॉटर अँड सम अदर मीडियम. मग साऊंड वेव्ह जो असतो किंवा ध्वनी तरंग जो असतो त्याला कशाची आवश्यकता असते तर तयार निर्माण होण्यासाठी तर व्हायब्रेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट, वस्तूचं कंप होणं हे आवश्यक असतं. पण त्याचबरोबर काही मीडियमची सुद्धा आवश्यकता असते. एअर, साऊंड आणि अदर मीडियम सांगितलेलं आहे. म्हणजे ध्वनी तरंग निर्माण होण्यासाठी वस्तूचं कंपन होणं आवश्यक असतं. तसंच हवा, पाणी किंवा इतर कोणतंही जे माध्यम असतं त्या माध्यमाची आवश्यकता ही ध्वनी तरंग निर्माण होण्यासाठी आवश्यक असते. त्यानंतर आपल्याला पुढं बघायचं आहे फ्रिक्वेन्सी, याला वारंवारिता असं म्हटलं जात असतं. मग फ्रिक्वेन्सी कशाला म्हणायचं? द नंबर ऑफ टोटल सायकल्स प्रोड्यूस इन अ सेकंड इन एअर ऑर इन अनदर मीडियम इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे एका सेकंदामध्ये हवेमध्ये किंवा इतर कोणतंही माध्यम जर घेतलं तर त्यामध्ये निर्माण होणाऱ्या
एकूण आवर्तनांची जी संख्या आहे त्याला वारंवारिता असं म्हटलं जात असतं. फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन विचारतात परीक्षेला. मग काय, नंबर ऑफ टोटल सायकल्स प्रोड्यूस इन अ सेकंड इन एअर और इन अनादर मीडियम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. एका सेकंदामध्ये हवेत किंवा इतर माध्यमामध्ये निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनांची संख्या म्हणजे त्या ध्वनी तरंगाची वारंवारिता होय. आणि फ्रिक्वेन्सी जी असते इट इज मेजर्ड इन हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीचं जे युनिट आहे ते हर्ट्ज आहे बघा. रिकाम्या जागेसाठी सुद्धा विचारू शकतात. वारंवारितेचं एकक टिंब हे आहे तर हर्ट्ज आहे, की जे HZ हे सिम्बॉल त्यासाठी वापरलं जात असतं. आता या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे बघा, टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये काय सांगितलेलं आहे, द फॉलोइंग टेबल गिव्स द फ्रिक्वेन्सी ऑफ द नोट्स. म्हणजे खाली एक जो आपल्याला तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये आपले जे स्वर आहेत त्या स्वरांची वारंवारिता दिलेली आहे. स्वर कोणते तुम्हाला माहिती आहेत, सा रे ग म प ध नी. हे जे स्वर आहेत त्या स्वरांची वारंवारिता दिलेली आहे. आता सा हा जो नोट आहे त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 256 हर्ट्ज. रे हा जो नोट आहे त्याची फ्रिक्वेन्सी 280. गाची फ्रिक्वेन्सी आहे 312. माची आहे 346 हर्ट्ज. पाची आहे 384 हर्ट्ज. धा याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 426 आणि नीची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 480 हर्ट्ज. म्हणजे अशा प्रकारे आपण ध्वनीची निर्मिती, ध्वनी तरंग, संपीडन, विरलन, वारंवारिता आणि ध्वनी प्रसारणाची माध्यमं बघितली. त्यानंतर ही जी कृतीपत्रिका आहे त्या कृतीपत्रिकेखाली दिलेला जो सराव आहे त्या सरावातील प्रश्न आपण पाहूया. त्यातला पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज फॉर्म बाय कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन. म्हणजे संपीडने आणि विरलने मिळून काय तयार होतं. तर आपण आत्ताच बघितलं बघा, संपीडन आणि विरलन मिळून काय तयार होत असतं, तर वन सायकल, एक जे आवर्तन आहे ते आवर्तन तयार होत असतं. वन सायकल इज फॉर्म बाय कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन. त्यानंतर क्वेश्चन सेकंड आहे बघा, शो द पार्ट्स ऑफ कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन इन द फिगर बिलो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी आकृती दाखवलेली आहे त्या आकृतीमध्ये संपीडन आणि विरलन कोणती ते सांगायची. तुम्हाला जर संपीडन आणि विरलन, कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन कशाला म्हणतात हे समजलं असेल तर आकृतीमध्ये तुम्हाला ते भाग दाखवता सुद्धा येतील. म्हणजे जे रेणू एकमेकांच्या अतिशय जवळ आलेले असतात त्या भागाला संपीडन किंवा कॉम्प्रेशन म्हणतात आणि ज्या ठिकाणी त्या माध्यमांचे रेणू हे अतिशय विरळ असतात किंवा एकमेकांपासून लांब असतात त्याला विरलन किंवा रेरिफॅक्शन असं म्हटलं जात असतं. त्यानंतर क्वेश्चन थर्ड आहे, स्टेट ट्रू ऑर फॉल्स. चूक की बरोबर ते ओळखा. त्यातला पहिला आहे, साऊंड कॅन बी प्रोड्यूस विदाऊट व्हायब्रेशन. म्हणजे कंपनाशिवाय ध्वनी निर्माण होऊ शकतो. मग आपण बघितलं आहे बघा, साऊंडचं प्रोडक्शन होण्यासाठी कशाची आवश्यकता असते, माध्यमाची तर आवश्यकता असतेच, पण त्याचबरोबर त्या माध्यमाचं व्हायब्रेशन, कंपन होणंसुद्धा आवश्यक असतं. म्हणजे कंपनाशिवाय ध्वनीची निर्मिती होत नाही. म्हणजे हे जे असणार आहे ते चूक आहे, फॉल्स आहे. दुसरं आहे, इफ एन ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स 100 टाइम्स इन अ सेकंड देन द टोटल नंबर ऑफ कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन विल बी 100. म्हणजे एका सेकंदामध्ये वस्तू जर 100 वेळा कंपन पावत असेल तर संपीडन आणि विरलन यांची एकूण संख्या ही 100 असेल. तर हे सुद्धा चुकीचं आहे बघा, फॉल्स आहे. कारण का, तर एका सेकंदामध्ये जर वस्तूचं व्हायब्रेशन 100 वेळा होत असेल तर टोटल नंबर ऑफ कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन जर सांगायचे झाले तर कॉम्प्रेशन जे असणार आहे ती 50 असणार आहे आणि रेरिफॅक्शन जे असणार आहे ती सुद्धा 50 असणार आहे.
त्यानंतर तिसरं आहे बघा, नो मीडियम इज रिक्वायर्ड फॉर प्रोपोगेशन ऑफ साऊंड, म्हणजे ध्वनीच्या प्रसरणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. तर हे सुद्धा फॉल्स आहे, चुकीचं आहे, कारण ध्वनीच्या प्रसरणासाठी माध्यमाची आवश्यकता लागते. त्यानंतर चौथा आहे, द डेन्सिटी ऑफ एअर लेअर इज हायर इन कॉम्प्रेशन, संपीडनामध्ये हवेच्या थराची घनता ही जास्त असते. तर हे बरोबर आहे, ट्रू आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, ट्राय अँड टेल दिस, करून बघायची, एक कृती करून बघायची आणि त्याच्यावर एक प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. तर काय सांगितलेलं आहे बघा, टेक 2 स्केल्स, 1 लॉंग अँड 1 शॉर्ट अँड प्लेस देम बिटवीन 2 वुडन प्लँक in such a way that most of them remains in the air outside. Now vibrate them by applying a equal pressure on both the scale. Measure which scale has the highest frequency on the second hand of the clock. म्हणजे काय सांगितले बघा, एक लांब आणि एक छोटी अशा 2 स्टीलच्या स्केल पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि त्या दोन्ही लाकडी फळ्यावर अशा प्रकारे ठेवायचे आहे की त्यांचा जास्तीत जास्त भाग हा बाहेर हवेत राहील. आता दोन्ही स्केल जे आहेत त्यांच्यावर सारखा दाब द्यायचा आहे आणि त्यांना कंपित करायचे, व्हायब्रेशन निर्माण करायचे त्यांच्यामध्ये. मग कोणत्या स्केलची वारंवारता ही जास्त असेल ते घड्याळातील सेकंद काट्यावर मोजायचं सांगितलेलं आहे. म्हणजे 2 पट्ट्या घ्यायच्या आहेत, एक लाकूड घ्यायची आणि एक लांब घ्यायची आहे आणि त्या लाकडी टेबलवर ठेवायच्या आहेत आणि दोघांना पण काय करायचं आहे, व्हायब्रेट करायचं आहे, सारखाच दाब देऊन. मग कोणती पट्टी अशी असणार आहे की ज्याच्यामध्ये व्हायब्रेशन हे जास्त निर्माण होतील, कंपन ही जास्त निर्माण होतील आणि त्याची वारंवारता ही कोणत्या पट्टीची जास्त येईल. आता ही जी ॲक्टिव्हिटी बघा, ती तुम्ही स्वतः करून बघितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. मग आता जर तुम्ही करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल बघा, फ्रिक्वेन्सी ऑफ शॉर्ट स्केल इज मोर, छोटी जी पट्टी त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असणार आहे, वारंवारता ही त्याची जास्त असणार आहे. बिकॉज ॲम्प्लिट्यूड ऑफ अ शॉर्ट स्केल इज लेस दॅन द ॲम्प्लिट्यूड ऑफ लॉंग स्केल, छोटी जी पट्टी त्या पट्टीचा आयाम हा मोठ्या पट्टीपेक्षा कसा असणार आहे, कमी असणार आहे. आणि ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, तर ॲम्प्लिट्यूड मीन्स लेंथ, आयाम म्हणजे लांबी. मोर द ॲम्प्लिट्यूड लेस इज द फ्रिक्वेन्सी, ज्याचे ॲम्प्लिट्यूड जास्त आहे म्हणजे ज्याची लांबी जास्त आहे त्याची फ्रिक्वेन्सी ही कमी असणार आहे. अँड लेस इज द फ्रिक्वेन्सी विच हॅव द मोर ॲम्प्लिट्यूड, म्हणजे आयाम जितका जास्त असेल तितकी वारंवारता ही कमी असते. त्यामुळे मोठी जी पट्टी त्या पट्टीची लांबी जास्त असल्याने त्याची जी वारंवारता आहे ती कशी असणार आहे, कमी असणार आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. त्यानंतर आणखीन एक सांगायचे आहे बघा, आपल्या ज्या 2 टेस्ट झालेल्या आहेत त्या 2 टेस्टवरचे जे दोन्ही टेस्ट तुम्ही सोडवायचे आहेत. पण असं निदर्शनास आलं आहे की काही मुलांनी ही एक टेस्ट एकाच मुलांनी 2-3 वेळा सोडवलेली आहे. तसंच काही मुलांनी काय केलेलं आहे तर नावसुद्धा त्याच्यामध्ये टाकलेलं नाही, पूर्ण नाव नाही टाकले, संदिग्ध टाकलेलं आहे नाव. त्यावरून ते लक्षात येत नाही बघा ती जी चाचणी ती नेमकी कोणत्या मुलांनी सोडवलेली. त्यामुळं काय होतं आहे, ते मार्क जे आहेत ते मार्क तुम्हाला देता येत नाही अचूक नाव असल्यामुळं. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि ज्यांची टेस्ट सोडवायची राहिली आहे त्यांनी त्या दोन्ही पण टेस्ट सोडवा. थँक्यू.